सध्या मुंबईतील सर्वाधिक चर्चेत असणारा मतदारसंघ म्हणजे वरळी विधानसभा, जिथे यंदा हाय व्होल्टेज तिरंगी सामना रंगणार आहे. गत निवडणुकीत पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे आदित्य ठाकरे यांनी सहज विजय मिळवला असला तरी यंदा मात्र विरोधकांनी त्यांना घेरण्यासाठी तगडी फिल्डिंग लावल्याचं दिसून येत आहे. आदित्य ठाकरे यांना यावेळी शिंदे गटाच्या मिलिंद देवरा आणि मनसेच्या संदीप देशपांडे यांना टक्कर देणं नक्कीच सोपं जाणार नाहीये. मनसे आणि शिंदे सेनेवर नेहमी आक्रमकपणे टीका करणारे आदित्य ठाकरे यांना यावेळची निवडणूक पराभवाच्या छायेत ढकलणारी ठरू शकते. अशा चर्चा का होऊ लागल्यात? मतदारसंघातलं राजकीय गणित काय? खरंच आदित्य ठाकरे यांचा पराभव होऊ शकतो का? याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी यशस्वी मुळे. तुम्ही बघत आहात महाराष्ट्र भूमी. वरळी मतदारसंघावर आजपर्यंत प्रामुख्याने शिवसेनेचं एक हाती वर्चस्व राहिलंय. इथं मराठी मतदार मोठ्या प्रमाणात दिसून येतो. 2009चा अपवाद वगळता 1990 पासून येथे शिवसेनेचाच आमदार निवडून येतो. 2014ला सुनील शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेने आपला बालेकिल्ला परत काबीज केला. सेफ मतदारसंघ म्हणून उद्धव ठाकरेंनी 2019ला या मतदारसंघातून आपले राजकीय वारसदार आदित्य ठाकरे यांना पहिल्यांदाच मैदानात उतरवलं. तुलनेने समोर स्ट्रॉंग कॅन्डिडेट नसल्याने आणि महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवत मनसेचा उमेदवार तिथे न दिल्याने आदित्य ठाकरे यांनी सहज विजयाची पताका फडकवली होती. त्यावेळी 89,248 मतं मिळवत आदित्य ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या सुरेश माने यांना 67,427 एवढ्या मोठ्या मताधिक्याने पराभूत केलं होतं. पहिल्याच प्रयत्नात आमदार होणाऱ्या आदित्य ठाकरेंना पर्यटन तथा पर्यावरण विभागाचे कॅबिनेट मंत्री देखील केले होते. नंतरच्या काळात राज्यात फार मोठी राजकीय उलथापालथ झाली. शिवसेना फुटीनंतर सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. तेव्हा ठाकरे पिता पुत्रांच्या हा घाव प्रचंड जिव्हारी लागला होता. तेव्हापासून शिंदे सेनेवर टीका करण्याची एकही संधी हे दोघे जण सोडत नाहीत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई मतदारसंघात येणाऱ्या वरळी या विधानसभा क्षेत्रातून खासदारकीची हॅट्रिक करणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांना केवळ 6,715 मतांची आघाडी होती. मोठ्या प्रमाणात घटलेलं मताधिक्य ठाकरे पिता पुत्रांसाठी धोक्याची घंटा निर्माण करणार का, हे पाहणं रंजक ठरणार आहे. कारण लोकसभेत महायुतीच्या यामिनी जाधव यांना 58,129 एवढी मतं मिळाली होती, हे विशेष. परंतु या मतांमध्ये मनसेच्या मतदारांचा वाटा होता हे देखील विसरून चालणार नाही. उमेदवारीवरून बराच काथ्याकूट झाल्यानंतर ऐनवेळी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मिलिंद देवरा या दिग्गज चेहऱ्याला मैदानात उतरवलंय. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मिलिंद देवरा यांनी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांना एकनाथ शिंदे यांनी राज्यसभाही देऊ केली होती. मुंबई महापौर, केंद्रीय मंत्री आणि मुंबई दक्षिण मतदारसंघातून 4 वेळा खासदार राहिलेल्या मुरली देवरा या दिग्गज काँग्रेस नेत्याचे ते चिरंजीव आहेत. मिलिंद देवरा ही यापूर्वी 2 वेळा दक्षिण मुंबई मतदारसंघातून खासदार होते. दोन्ही वेळेस वरळी विधानसभा क्षेत्रातून त्यांना चांगलं मतदान झालं होतं. संख्येने 10 ते 15% असलेल्या इतर भाषिक हिंदुत्ववादी मतांवर त्यांची मुख्य मदार असणार आहे. शिवाय किमान 45% असणाऱ्या मराठी मतांचे 3 सेनेत होणारे विभाजन ही त्यांच्या पथ्यावर पडू शकते. कारण यावेळी मनसेने फायर ब्रँड नेते संदीप देशपांडे यांच्या रूपात मराठी चेहरा वरळीच्या निवडणूक रिंगणात उतरवलाय. मनसे आणि राज ठाकरे यांना मानणारा मोठा मराठी मतदार या मतदारसंघात आहे. नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे दणक्यात प्रचार सभा घेतली होती. त्यात आपल्या आक्रमक भाषणातून बीडीडी चाळीचा महत्त्वाचा मुद्दा उचलत आपल्या मतदारांना आकर्षित करण्याचा जोरदार प्रयत्न त्यांनी केलाय. त्यामुळे गटात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. इकडे मतदारसंघात स्थानिक लोकांशी थेट संपर्क नसणे ही आदित्य ठाकरे यांची मोठी कमजोरी आहे. कारण ते नेहमी मतदारसंघातील उच्चभ्रू वसाहतींमध्येच रमतात, असा त्यांच्यावर आरोप होतो. त्यामुळे मतदारसंघातील कामगार, मध्यमवर्गीय, झोपडपट्टी एरिया, कोळीवाडा हा भाग आदित्य ठाकरेंना किती साथ देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अमराठी, गुजराती, मारवाडी, जैन मतांची साथ ही पूर्णतः मिलिंद देवरा यांना मिळू शकते. शिवाय शिंदेंनी ताकद लावल्यास मराठी मते ही त्यांना मिळू शकतात. यामध्ये सर्वात निर्णायक भूमिका असणार आहे ती म्हणजे उमेदवारीसाठी इच्छुक असलेले शिंदे गटाचे नगरसेवक दत्ता नरवणकर यांची. कारण मतदारसंघात त्यांचा चांगला कनेक्ट असून लोकांच्या हाकेला ते धावून जातात. त्यांचा चांगला प्रभाव मतदारसंघात आहे.
त्यांनी मिलिंद देवरा यांना एक दिल्याने साथ दिल्यास ठाकरेंची मशाल विझू शकते, असं स्थानिक जाणकार सांगतात. त्यात मनसेचे संदीप देशपांडे जेवढे अधिक मराठी मतदान घेणार, तेवढ्या आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढू शकतात. आदित्य ठाकरे हे मतदारसंघाबाहेर जाऊन राज्यात प्रचार सभा घेत आहेत. त्यामुळे ठाकरे गटाचे माजी आमदार सुनील शिंदे, सचिन अहिर, जगदीश सावंत, आशिष चेंबूरकर, अरविंद भोसले ही सगळी मंडळी आदित्य ठाकरे यांच्यासाठी किती हिरिरीने मतदारसंघात फिरतात यावरच आदित्य ठाकरे यांचे जिंकणं अवलंबून आहे. एकंदरीत एकनाथ शिंदे आणि कंपनी आणि मनसेला नेहमीच डिवचणाऱ्या आदित्य ठाकरेंची मिलिंद देवरा आणि संदीप देशपांडे यांच्या समोर चांगलीच दमछाक होणार एवढं मात्र नक्की. त्यात मराठी भाषिक मतदारांचे मोठ्या प्रमाणात मतविभाजन झाल्यास वरळीच्या पेपरात आदित्य ठाकरे नापास देखील होऊ शकतात असं चित्र निर्माण झालंय.